हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. मी तर असं सांगेल प्रत्येक माणसाला, हेच ते अंगण असल ज्या अंगणामध्ये नितीन सरांना शेवटची अंघोळ आपण घातली असेल. हेच ते अंगण असन ज्या अंगणामध्ये नितीन सराच्या दाराच्या समोर न्याय निवाडा होत होता. पण त्याच अंगणाच्या समोर सगळा गाव त्यांना शेवटचं वाटा लावायला आलं असेल. विको देऊ नका, पहिला आवाज तुझा तेव्हा सगळं गाव त्यांना वाटा लावायला आलं असेल. नितीन सर सुद्धा म्हणत असतील की ज्या गावाचा सहकार्याचा भार खांद्यावर घेऊन गावभर मी मिरवत होतो, परंतु त्याच गावातील काही लोकांना आज माझ्या ताटीला खांदा दिलाय, ते सुद्धा म्हणत असेल. अरे मी तर असं प्रत्येकाला सांगत असतो, दादा आपल्या गावामध्ये एखादं प्रेत आलं तर आपण प्रत्येकानं त्या प्रेताचं दर्शन घेतलं पाहिजे. आपण प्रत्येकानं त्या प्रेताचं दर्शन घ्यायला पाहिजे. कधीतरी जात जा बघत जा त्या प्रेताच्या समोर त्या प्रेताच्या कुटुंबियाचं काय दुःख असतं. दादा आपण प्रेताच्या समोर जाऊन जर त्या प्रेताच्या कुटुंबाचं दुःख पाहिलं ना साहेब, आपण कधीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही. कधीतरी जात जा बघत जा त्या प्रेताच्या समोर काही माणसं रडत असतात. रडणं हे स्वाभाविक असतं, प्रत्येकाला रडू येत असतं. घरातला माणूस गेल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी गालावर येत असतं. दादा अरे घरच्यांच्या डोळ्यातलं पाणी गालावर येईल याच्यामध्ये नवल नाही. गावातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयातला एक माणूस निघून गेला होता. प्रत्येक गावातलं माणूस रडत होतं. कधीतरी विचार करा, त्या प्रेताच्या समोर काही माणसं बसलेली असतात. त्या प्रेताच्या समोर एक माणूस जमिनीवर हात आपटून रडत असतो. त्या माणसाला कधीतरी विचारत जा, दादा का रडताय तुम्ही? तो माणूस सांगून जाईल आपल्याला, महाराज कसाही केला तरी माझा भाऊ होता, या बाहूतलं बाहुबळ निघून गेलाय महाराज, आता कोणाच्या आधारावर जगायचं? म्हणून त्या प्रेताचा भाऊ त्या प्रेताच्या समोर बसून रडल. तो प्रेताचा भाऊ सांगून जाईल, महाराज प्रत्येक वेळेस माझ्या सुखादुःखामध्ये सहभागी होणारा माझा भाऊ माझ्यापासून दुरावला. माझा भाऊ काळाच्या पडद्या आड निघून गेला महाराज, आता कोणाच्या जीवावर आम्ही जगायचं? म्हणून तो भाऊ जमिनीवर हात आपटून रडल. थोडं पुढे गेलं का प्रेताच्या समोर त्या प्रेताची आई रडत असते. ती आई हात नसते बडवत, ती आई पोट बडवत असते. विचारलं ना तिला का हो पोट बडवता? ती सांगून जाईन आपल्याला, अरे ज्या वेळेस शिजरची परिस्थिती होती त्यावेळेस ईदभर पोट कापून मी माझ्या लेकराला जन्म दिला आणि माझं लेकरू माझ्या अगोदर निघून गेलं, म्हणून त्या आईला दुःख होईल. ती आई दुःखानं रडत बसल पोट बडवत. थोडं समोर गेलात ना, एक बाई हात नाही आपटत, पाय नाही आपटत, पोट नाही बडवत, ती बाई कपाळ बडवत रडत असते. कपाळ. विचारलं ना त्या ताईला का कपाळ बडवता ताई? त्या प्रेताकडे बघून ती म्हणत असते, मालक अहो मालक उंबऱ्यावरचा माप ओलांडून नांदायला आले होते मी. मालक तुमच्या घराच्या गोकुळ करण्यापाठी मागं माझा फार मोठा योगदान आहे. मालक रथाचा एक चाक निघून गेलाय. मालक रथाचा एक चाक शिल्लक आहे. मालक अहो मालक लेकर पदरामध्ये टाकून या लेकराचं कुणी भविष्य बघायचं? मालक निघून गेलाय तुम्ही. अहो मालक पायाची बोट माझी होती पण जोडवी मात्र तुमच्या नावाची होती. मालक पाय माझे होते पण पैंजण मात्र तुमच्या नावाचं होतं. मालक हात माझा होता पण चुडा मात्र तुमच्या नावाचा होता. मालक कपाळ माझं होतं पण कुंकू मात्र तुमच्या नावाचं होतं. मालक ओसाड पडलं हे कपाळ, आता कोणाच्या नावाचं कुंकू लावावं? मालक तुम्ही होता तेव्हा वेगवेगळे आश्वासनं तुम्ही मालक मला दिली होती. मालक किती मोठी स्वप्न आपण रंगवली होती. मालक पोराच्या शिक्षणाचं तुम्ही मला सांगत होता. मालक केवढा सोन्याचा संसार होता आपला. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार. राणीचा दरबार होता सोन्याचा संसार.
साधनगार जगाच्या पाठीवरती बायको रडत बसल. ज्या बायकोनं 7 जन्माचे शपथ घेऊन अग्नीला 7 फेरे घेतले होते मालकासोबत ना, ती बायको सुद्धा रडल. अरे दादा, जोपर्यंत घरामध्ये बाप जिवंत असतो तोपर्यंत त्या घराला घरपण असतं दादा. म्हातारा बाप असू दे आपला म्हातारा, 2 लेकर आहेत त्यांना, एक पोरानं तर बापही बघितला नाही हो. मला सुद्धा ऐकल्याच्या नंतर माझ्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं महाराज. एका लेकरानं तर त्याचा बाबा बघितला नाही. मला वाटतं मुलीनं बापाला बघितलं असावं, न कळत मुलीनं बघितलं असावं. आपल्या घरामध्ये बाप असणं अत्यंत महत्वाचं आहे दादा. आपला बाप म्हातारा असू द्या, म्हातारा बाप असू द्या, आपल्या नुसता दरवाजाच्या उंबऱ्यावर जरी बसलेला असला तरी कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जाणार नाही. पण एकदा मात्र बाप आपल्यामधून निघून गेला तर लोक आपल्या घराकडे पापी नजरेने बघितल्याशिवाय राहणार नाही. बाप तो बाप असतो दादा हो. या लेकरांचा बाप हरवलाय आज. खऱ्या अर्थानं या लेकरानं बाप म्हणून कोणाला हाक मारावी? नाही मारता येत दुसऱ्याला हाका दादा. अरे माझा शेतकरी बाप असतो त्या लोकांच्या बांधावर गेलेला 4 पायाचा बैल माझ्या शेतकरी बापानं एक हाक मारली तर घर करणं पाठीमागं फिरतो. स्वतःच्या लेकराला 100 हाका मारल्या तरी स्वतःच पोरग पाठीमागं फिरायला मागत नाही दादा. शोकांतिक आहे. बापाचं सगळ्यात जास्त प्रेम मुलीवर असतं. बापाचं सगळ्यात जास्त प्रेम मुलीवर असतं दादा. बाप कधी रडत नाही. बापाला कितीही दुःख होऊ द्या बाप कधी रडला नाही. बापाला कितीही त्रास होऊ द्या बाप कधी खचला नाही दादा. पण मुलीला लग्नातून वाट लावताना मात्र बापाच्या डोळ्यातलं पाणी गालावर आल्याशिवाय राहिलं नाही. एवढं प्रेम करत असतो बाप मुलीवर, एवढं प्रेम करत असतो बाप मुलीवर दादा. अरे ज्या वेळेस तिचं लग्न जमवायचं असतं त्यावेळेस तो बँडवाल्याच्या पाया पडतो, मंडपवाल्याच्या पाया पडतो, भावकीच्या पाया पडतो, सगळ्यांच्या पाया पडतो तो बाप. प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन अक्षता देतो. माझ्या मुलीच्या लग्नाला या, हा सांगा ना मला. प्रत्येक भावकीच्या पाया पडणारा बाप आता या मुलीच्या जीवनामध्ये राहिला नाही. प्रत्येकाच्या घराच्या समोर जाऊन पाया पडणारा बाप या मुलीच्या जीवनामध्ये राहिला नाही. या मुलीनं कोणाला बाबा म्हणावा? मुलीला वाट लावत असताना सगळा गाव वाट लावायला येत असतो दादा. मुलीचं सुद्धा फार प्रेम असतं बापावर. मुलगी सुद्धा बापावर अत्यंत प्रेम करत असते दादा. अरे तुम्ही जर तुमच्या मुलीला पोराला कपडे घ्यायला दुकानात नेलं ना तर बाप कधी पोराच्या कपड्याची किंमत कितीही वेळेस करल, पण मुलीच्या कपड्याची किंमत बाप कधी करणार नाही. कारण त्या बापाला माहिती आहे माझी चिमणी एक दिवस माझ्या घरातून उडून जाणार आहे. तो बाप कधी पोरीच्या कपड्याची किंमत करत नाही. मुलीचं माहेर कुठपर्यंत आहे दादा? जोपर्यंत माहेरामध्ये बाप जिवंत आहे तोपर्यंतच तिचं माहेर आहे. एकदा का बाप निघून गेला की मुलीचं बाहेर संपत असतं. अरे कांदे काय द्यायची वस्तू आहे? चटणी काय द्यायची वस्तू आहे? अरे म्हाताऱ्यानं चटणी आणि कांदे भरून पिशवीमध्ये मुलीला द्यावं सासरला जाताना. एवढा प्रेम बाप करत असतो. अरे सांगेल तुम्हाला, ज्या वेळेस मुलीला वाट लावायचं असतं लग्नातून त्यावेळेस लग्नामध्ये प्रत्येक माणूस रडत असतो. प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी गालावर येत असतं दादा. वाट लावायला सगळा गाव जमलेला असतो. ती पोरगी सुद्धा सगळ्याच्या गळ्यामध्ये पडून रडत असते. ती पोरगी सगळ्यात पहिल्यांदा भावाच्या गळ्यामध्ये पडते दादा. अरे दादा काय कमी केलं आपल्या बापानं आपल्याला? अरे दादा थंडी बापाला वाजत होती, स्वेटर आपल्याला दिलं. भूक बापाला लागली होती, जेवण आपल्याला दिलं. अरे दादा काय कमी केलं आपल्याला? चप्पल बापाची तुटली, नवीन चप्पल आपल्याला दिली. 200 रुपयाची चप्पल मागितली तर 500 रुपयाची चप्पल घेऊन दिली. 1000 रुपयाचा ड्रेस मागितला तर 5000चा ड्रेस आपल्या बापानं आपल्याला दिला. दादा माझ्या बापाला कधी माघारी बोलू नको. दादा माझ्या बापाला कधी त्रास देऊ नको. म्हणून ती पोरगी भावाला समजावून सांगत असते वाट लावताना. पोरगी पुन्हा आईकडे येते, आईच्या गळ्यामध्ये पडते. आई आई चालले बघ मी नांदायला. आई मालकाकडे नांदायला चालले, पण सांगून ठेवते आई तुला माझ्या बापाला कधी त्रास देऊ नको. आई आई माझ्या बापाला कधी कमी करू नको. अरे माझ्या बापाची चप्पल तुटली तर माझ्या बापानं सुतुळीनं चप्पल बांधली आई, पण सक्रातीला 5000ची साडी तुला घेतली माय. अगं तुझं कपाट उघडून बघितलं तर 25 नव्या साड्या तुझ्या कपाटामध्ये सापडतील, पण बापाचं कपाट उघडलं तर 2 ड्रेस कसे बसे बापाच्या कपाटात सापडतील. आई आई माझ्या बापाला बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे,
वेळच्या वेळेला गोळ्या द्यायचा बघ, वेळच्या वेळेला जेवण द्यायचा बघ, म्हणून पोरगी बापाच्या गळ्यात पडून रडत असते दादा, आईच्या गळ्यात पडून. आता मात्र पोरगी बापाच्या गळ्यात ज्या वेळेस पडते ना, त्यावेळेस सगळा मंडप रडत असतो दादा. आणि मंडप सुद्धा म्हणत असतो, काय लेकीचं बापाचं प्रेम आहे हो. लेक बापाला सांगत असते, बाबा अहो बाबा काळजी करू नका, रडू नका, मी चालले म्हणजे कायमचे नाही चालले बाबा. बाबा या जमिनीमध्ये माझा बी अधिकार आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला तुमच्या लेकराला त्रास दिला तर मी सुद्धा जमीन त्या लेकराला सोडणार नाही, त्या भावाला सोडणार नाही. बाबा काळजी करू नका बाबा, तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही बाबा. माझ्या तिकडचं सासरचं घराणं कधी तुमच्याकडे येऊ देणार नाही बाबा. तुम्ही जे संस्कार मला दिलेत ते संस्कार मी त्या घराला दिल्याशिवाय राहणार नाही बाबा, काळजी करू नका. म्हणून ती पोरगी सुद्धा रडत असते. पण सांगा ना बाबा, या नितीन सराच्या मुलीनं कोणत्या बापाकडं, नितीन सरच इथं नाही तर त्या बापच नाही तर कोणाकडे बघून रडावं, कोणाच्या गळ्यात पडावं. कधीतरी याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे. जायचं एवढं मोठं समाज कार्य या माणसानं केलं. अरे गावातील प्रत्येक माणसाच्या घराघरामध्ये, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये हा माणूस बसलेला आहे. खऱ्या अर्थानं समाजामध्ये समाजकारण करत असताना, गावामध्ये समाजकारण करत असताना कसल्याही प्रकारची अभिलाषा न बाळगता सरळ पद्धतीने समाजकार्य केलं. या काही पोरांचा मित्र पोरांनी गमावलाय. पोरांना सांगून जाईल, जीवनामध्ये मित्र असावा तर अत्यंत महत्वाचा मित्र जीवनामध्ये असला पाहिजे. पोरांनो, प्रत्येक वेळेस तुमच्या सुखा दुःखामध्ये सहभागी होणारा तुमचा नितीन सर सारखा मित्र आज तुमच्यापासून निघून गेलाय. खऱ्या अर्थानं म्हणून सांगेल, प्रत्येकानं प्रत्येकाला गोड बोलत चला. अरे गेलेत नितीन सर आपल्या मधून, पण त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे दादा. या माणसाचा स्वभाव असा होता, या माणसानं कधी कोणाला दुखवलं नाही, या माणसानं कधी कोणाला वाईट शब्द बोलला नाही, या माणसानं कधी कोणाला विरोध केला नाही. सांगून जाईल दादा, अरे मित्राला मित्रासारखं वागवलं, प्रत्येक मित्राच्या सुखादुःखामध्ये सहकारी झालेला माणूस आहे. प्रत्येक मित्राच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहकारी होत असताना एखाद्याचं चुकलं तर हक्कानं रागवणारा आणि प्रेमानं समजावून सांगणारा सुद्धा माणूस हाच होता. हा माणूस नाही पोरांनो, मैत्रीच्या दुनियेतला दिलदार राजा माणूस आहे. हा माणूस आज आपल्यामधून निघून गेला. तुमचा मित्र नाही हरवला पोरांनो, खऱ्या अर्थानं तुमचा श्रीकृष्ण भगवान परमात्म्यासारखा तुमचा भगवान आज हरवलेला आहे. म्हणून बस त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असं म्हणण्यापेक्षा एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी केलाय, नक्कीच देव त्याला त्यांच्या चरणाशिवाय जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. झालंय माझं कीर्तन. ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अभंगाचा सरळ भाव सुरुवातीला सांगितला. एकच चरण माझ्याकडून सोडण्यात आलं, राहिलेलं चरण मी ज्ञानोबारायाच्या चरणावर, तुकोबारायाच्या चरणावर ते अर्पण करतो. काही चुकलं असेल तर माझं मला परत द्या. जे बरोबर असेल, जे चांगलं वाटत असेल तुम्ही घ्या. आणि जीवन जगत असताना एकनिष्ठतेने जीवन जगा. आपल्यामध्ये जातीपाती करत बसू नका, जाती जातीमध्ये वाटल्या जाऊ नका. सांगेल मी तुम्हाला, बघा कधीतरी विचार करा, आपण हिंदू म्हणून जगलं पाहिजे, एकनिष्ठतेने जगलं पाहिजे. अरे मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरगं 5दा नमाज पठण करायला जात आहे, पण हिंदूचं 20 वर्षाचं थोडं एकदा सुद्धा मंदिरात जात नाही. ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे. अरे त्यांच्या 100% लोकांना अल्लाचं अस्तित्व मान्य आहे, पण आपल्या 50% लोकांना देवच मान्य नाही. ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे. अरे आपल्याला ताजमहल मान्य आहे, रामाचा सेतू मान्य नाही. एक दगड मंदिरामध्ये जातो तर देव बनून राहतो. ही माणसं 100दा मंदिरामध्ये जातात पण साधा माणूस बनायला तयार नाहीत. आई रे बेमारिया, आई रे, आई रे बेमारिया, आई रे, आई रे
राहिले सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे हरिभक्त पारायण राहुल पाटील माझ्यावर नितांत प्रेम करतात, तेही टेंभूरने येऊन उपस्थित राहिले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. साहेबही आमचे आदरणीय उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. अत्यंत गोड गायक मंडळी सगळ्यांना म्हणजे मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. सुंदर माईक सिस्टीम लावली, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझ्या या सेवेला या ठिकाणी विराम देतो. ही सगळी चोपदार मंडळी उपस्थित आहेत, सगळ्यांना धन्यवाद देऊन याच ठिकाणी सेवा संपली अशी जाहीर करतो. ज्ञानेश्वर भजन
तुमचे झाली आदर क्षण जन्म मरण नाही आता बरवे झाले आलो या ठाया होते संचित ठाईचे पाया देह भाव पालटणी काया परमी छाया जोडीने हे अविनाश आनंद घन अमोघ मूर्ती मधुसूदन समचरण देखील बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पाणी हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.